रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आलेलो आहोत पंढरपूर या विठुरायाच्या नगरीमध्ये आणि आपण पाहत आहोत की आषाढी एकादशीला काही दिवस बाकी आहे, शिल्लक आहेत आणि या ठिकाणी पाहत आहोत की या विठुरायाच्या नगरीमध्ये भाविकांचा व वारकऱ्यांचा जनसागर या ठिकाणी आपण म्हणजे सध्याच्याला पाहत आहोत आजूबाजूला। तेव्हा आज आपण पंढरपूरमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणचा संपूर्ण विहंगमाचा नजारा व त्याचबरोबर या ठिकाणी असलेले विविध देवस्थान या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे GCV टुरिझम या यूट्यूब चॅनलवर। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण हा व्हिडिओ पहा आणि लाईक करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। आपल्या पाठीमागं पाहत आहोत या विठुरायाच्या मंदिराचं पश्चिम महाद्वार आहे। तर माऊली आपण आता पश्चिम महाद्वाराच्या बाहेर आलेलो आहोत आणि या ठिकाणून आपण पाहत आहोत की दोन्ही मंदिराचा कळस आणि मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पहा, हे आहे आपल्या डाव्या बाजूला रुक्मिणी मातेचं मंदिर, त्याचा कळस आणि या ठिकाणी उजव्या बाजूला हे आहे विठ्ठलाचं मंदिर आणि हे आहे उत्तर महाद्वार। या द्वारातून रुक्मिणी मातेचे दर्शन व VIP दर्शनासाठी बारी लागते। उत्तर महाद्वाराच्या बाजूलाच या ठिकाणी लाडू प्रसाद सुद्धा मिळतो आणि लाडू प्रसाद केंद्र अगदी 10 रुपयामध्येच लाडू प्रसादाचं पॅकेट आपल्याला या ठिकाणी प्रति पॅकेट 20 रुपये वगैरे पण दाखवलेले आहेत। पहा आणि मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आहोत पूर्वेकडील जे महाद्वार आहे हेच सर्वात महत्त्वाचं महाद्वार आहे। तसे सर्वच महाद्वार हे महत्त्वाचे आहेतच, परंतु या ठिकाणी आपल्याला तुकोबारायाची समाधी पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर नामदेव पायरी पण पाहायला मिळेल। या दोन्ही महान संतांची आख्यायिका आपल्याला सर्वांना माहीतच असेल। संत नामदेव महाराज जे होते यांनी विठ्ठलाच्या मंदिराच्या पायथ्याशी जागा मागितली होती, तर तीच या ठिकाणी ही जागा आपण पाहू शकतो। पहा, तर मंडळी या ठिकाणी आपण पाहत आहोत आज जे की आषाढी एकादशीला आणखी जवळपास 4 ते 5 दिवस बाकी आहेत, तरीसुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहोत की किती मोठ्या प्रमाणात जनसागर या ठिकाणी आपल्याला अवतरलेलं दिसत आहे या विठुरायाच्या नगरीमध्ये। आत्ताच सध्याच्याला आपल्याला या ठिकाणी नामदेव पायरीचं असेल किंवा तुकोबारायाचं दर्शन घेण्यासाठी एवढी गर्दी आहे की हे दर्शनसुद्धा आपल्याला दूरदर्शन करावं लागत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर विठुरायाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आता सध्याच्या काळामध्ये सुद्धा शक्य नाही। तर पाहूया या ठिकाणी भाविक दूरदूरून आलेले आहेत आणि यांच्या प्रतिक्रिया। एकादशीच्या अगोदरच आले आपण? बरं, कुठून आले आपण? आता वडोणी तालुक्यातून आलो। आता आम्ही माऊलीच्या दिंडीमध्ये सामील होणार। बरं, माऊलीच्या दिंडीत सामील होणार। आता इथं दर्शन सध्याच्याला होतंय का आपलं? नाही होत, सध्या दूरदर्शनच, मुखदर्शन। ओके, आता माऊलीच्या दिंडीकडे प्रस्थान करायचं जाणार। 4-5 दिवस आम्ही पायी चालणार माऊली दिंडीसोबत। ओके, तर पाहतो या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आलेले आहेत आणि प्रत्येक भाविकामध्ये तो उत्साह आपण विठुरायाच्या दर्शनासाठी आणि त्याचबरोबर इथून बरेचसे भाविक माऊलीच्या पालखीला विरुद्ध दिशेने म्हणजेच दर्शनासाठी व माऊलीच्या पालखीच्या राहिलेले काही दिवस जे आहे तर हे पालखीसोबत म्हणजे पायी या प्रवास करण्यासाठी उत्सुक आहेत।
तर मंडळी आज आपण जे की दूरवरचा प्रवास करून पंढरपूर नगरीमध्ये पोहोचलेलो आहोत. माझ्यासोबत आहे यादव आणि या ठिकाणी त्याला खास म्हणजे पंढरपुराचा वारीचा खूप अनुभव आहे. काय अनुभव आहे तुला सांगू शकतो? सो तर पूर्वेकडील जे विठुरायाचं महाद्वार आहे त्याच्या समोरच आपल्याला चंद्रभागेचा विहंगम असा नजारा पाहायला मिळतो. तर मंडळी आपण आलेलो आहोत आता चंद्रभागा नदीच्या तीरी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिशेला आपल्याला हे जे कळस दिसत आहे किंवा हे मंदिर दिसत आहे पुंडलिक रायाचं मंदिर आहे की आपल्याला त्यांच्याविषयी आख्यायिका माहीतच आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण अनेक साधू संतांची विविध महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून जे साधू संत वारीला यायचे तर त्यांच्या आपल्याला या ठिकाणी छोट्या मोठ्या समाधी व मंदिरं पाहायला मिळतात. पहा पुढे पाहत आहोत की या ठिकाणी मुखदर्शनासाठी सुद्धा खूप लांबून अशी बारी लागलेली आहे. पहा हे सर्व ज्या ठिकाणी जात आहेत तर हे मुखदर्शन घेण्यासाठी जात आहेत. पहा या ठिकाणी आपल्याला हे सभामंडप पाहायला मिळतोय. तसेच आपण पाहतोय विठ्ठलाच्या मंदिराचा कळस इथून आपल्याला पाहायला मिळतो. पहा GCB टुरिझम या यूट्यूब चॅनलच्या वतीने आज आपण संपूर्ण पंढरपूर नगरीचं आपल्याला दर्शन घडवलेलं आहे वारीच्या अगोदर. तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकाची गर्दी पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्की असेल. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.